Hello friends, welcome to Shaikshanik Swaraj YouTube channel. In this video, we are going to learn Standard 5th Subject English Second Term Exam Question Paper. मित्रांनो, द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. इयत्ता 5वी आणि विषय इंग्रजी ची प्रश्नपत्रिका समजून घेऊया. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. यामध्ये ओरल सेक्शन म्हणजे तोंडी परीक्षा 10 गुणांसाठी असते. रिसाइट एनी वन पोएम ॲज पर युअर चॉईस म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुमच्या पाठ्यपुस्तकातली कोणती तरी एक कविता पाठ करा आणि म्हणून दाखवा. क्वेश्चन सेकंड, लुक ॲट द पिक्चर अँड फ्रेम वन सेंटेन्स यूजिंग द वर्ड इन, ऑन, अंडर, नियर, इन फ्रंट ऑफ, बिहाइंड. या ठिकाणी तुम्हाला 4 वाक्य तयार करायचे 4 गुणांसाठी आणि त्या प्रीपोजिशन इन, ऑन, अंडर अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स या ठिकाणी आन्सर्स तयार करायचे आहे. बघा, बी, रीड अलाउड फॉलोइंग डायलॉग्स अँड फाइंड द पिक्चर दॅट सूट द डायलॉग. डायलॉग नंबर 1, 2, 3, 4 आणि 5. त्यासाठी कोणत्या चित्रामध्ये तो डायलॉग बसतो तो क्रमांक तुम्हाला द्यायचा आहे. आपल्या पाठ्यपुस्तकातील हा प्रश्न आहे. सेक्शन 2 रायटिंग सेक्शन म्हणजे लेखी परीक्षा. Question 3A, observe what people and animal in picture are doing. Write answer to the questions given below in a sentence. One example for each is given you. 3 मार्कासाठी प्रश्न आहे. तुम्हाला या चित्राचं वर्णन करायचं आहे आणि त्या ठिकाणी जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे. उदाहरणार्थ, सुभान इज टेकिंग गुवाज टू द मार्केट. What is the girl doing? या ठिकाणी रायडिंग द सायकल. सेकंड आहे, चंपा इज सेलिंग फ्लॉवर ॲट द बस स्टॉप. व्हेअर इज द फॅमिली स्टँडिंग. उत्तर आहे बस स्टॉप. क्वेश्चन, सोनू अँड मोनू आर बिजी वॉचिंग टीव्ही. हू ड्रिंक्स द मिल्क. मग या ठिकाणी मिल्क कोण ड्रिंक्स करतं तर कॅट. Question 3B, observe the picture carefully and write any 2 or 3 words. चित्र काळजीपूर्वक पाहायचं आणि 2-3 शब्द त्या चित्राविषयी लिहायचे आहेत. जसे की चित्रामध्ये दिसणाऱ्या वस्तू कॅट, काहू, डॉग. डू ॲज डायरेक्टेड म्हणजे जशी सूचना दिली तसं करायचं आहे. राईट द फॉलोइंग नंबर्स इन द वर्ड्स. ही जी संख्या आहे त्या अक्षरात लिहायची आहे. 7 SEVEN, 17 SEVENTEEN. राईट द फॉलोइंग नंबर्स इन फिगर्स. आता या ठिकाणी अक्षरात दिलेले आहेत ते अंकामध्ये लिहायचे. HUNDRED. 100 मीन्स 100. 70 मीन्स 70 अशा पद्धतीने. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मदर टंग. खालील जे शब्द आहेत ते आपल्या मातृभाषेत बदलायचे आहेत. किंग, किंग मीन्स राजा. ब्युटिफुल, ब्युटिफुल मीन्स सुंदर. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू युअर मदर टंग. आता वाक्य लिहायचे आहेत. गेट वेल सून म्हणजे लवकर बरे व्हा. राम इज अ पुअर बॉय. राम हा एक गरीब मुलगा आहे. क्वेश्चन 5, कंप्लीट द फॉलोइंग पोएम्स. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता आहे त्याच्या ओळी पूर्ण करायच्या आहे. और किंवा ही कविता, कुकू कुकू व्हॉट डू यू डू. इन एप्रिल आय ओपन माय बिल. इन मे या पद्धतीने आय सिंग ऑल डे. मॅच द वर्ड्स इन ग्रुप ए विथ देअर रायमिंग वर्ड्स इन ग्रुप बी. म्हणजे ग्रुप ए आणि ग्रुप बी मध्ये जे रायमिंग वर्ड्स आहेत, ट्रेन्स, त्याबद्दल प्लेन्स, ऑन, डाऊन, डू, यू, मे, डे अशा पद्धतीने रायमिंग जोड्या तुम्हाला जोडायच्या आहेत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. फिल इन द अप्रोप्रिएट डेट अँड डे इन द फॉलोइंग. डेट, yesterday, today and tomorrow. September 28, 27 September and 29 September. डे, तर डेच्या बाजूने टुडे जर मंडे असेल तर yesterday संडे आणि टुमारो ट्यूजडे. ओके. राईट द अपोजिट ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. या शब्दाची विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहे. रिच मीन्स अपोजिट पुअर. स्ट्रॉंग, वीक. कम, गो आणि वर्क, रेस्ट. राईट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. दिलेले शब्द इंग्रजी अल्फाबेटनुसार लिहायचे असेंडिंग ऑर्डरने. इयर, हँड, नोज अँड टंग. क्वेश्चन 8,
Complete the following phrases choosing the suitable words in the given bracket. Words herd, bunch, pig, flock. A herd of cattle, a flock of sheep, a peak of dogs, a bunch of kids. या ठिकाणी bunch शब्द असायला हवा. A bunch of kids. Write name of any two things that you see in the classroom. Table, chair, blackboard, etc. Question 9. Write a short essay on the mother with the help of given points. या पॉइंटच्या आधारे आपल्याला माझी आई, माय मदर या विषयावरती निबंध लेखन करायचं आहे. या ठिकाणी सॅम्पल एसे रायटिंग केलेली बघा. माय मदर्स नेम इज लक्ष्मी. शी लुक्स ब्युटिफुल. शी वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग. शी cook meals for us. She cooks meal for us. She keeps house clean. She takes care of me. Complete the following sentence with the help of given word in the bracket. कंसातील योग्य शब्द वापरून आपल्याला हे वाक्य पूर्ण करायचे आहेत. I like the winter season. I wear woolen clothes in the winter season. I like to eat mango fruit. I eat the vegetable cabbage. I play skipping in it keep me warm and active. थँक्यू फ्रेंड्स. मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.